जी आर ज्यावेळेस हरकत कोर्टामध्ये दाखल केली जाईल त्यानंतर हा जी आर अडचणी सापडेल किंवा संपुष्टात येईल असं वाटतं. कितीही कोणी याचिका दाखल कोर्टात केल्या कुठं केल्या तरी त्यात तो चॅलेंज होऊ शकत नाही, कारण सरकारी दस्तावेजी गॅजेटियर माननीय न्यायदेवता सरकारी दस्तावेज जर असेल, सरकारी नोंदी असतील तर सगळ्या याचिका त्यांच्यात धुडकावून लागणार, कारण सरकारी दस्तावेज धुडकावून लावता येत नाही. उदाहरणार्थ कोणी जर म्हणला हे जेजच नाही, मान्य आहे का कोणाला? मग राष्ट्रपतीनं, राज्यपालानं, विधी व न्याय विभागानं केंद्राच्या नियुक्त केलेले जज, कुणी म्हणून काय ह्यो जज मामा कामाचा नाही, कायदेशीर नाही? कायदेशीरच आहे. तसं दस्तावेज येतो तो कोणीही नाकारू शकत नाही, ना मराठवाड्याच्या गॅझेटियरचा, ना सातारा संस्थांच्या गॅझेटियरचा. मराठ्यांनी जास्त खुशीत राहायला पाहिजे. आता आपले बोलणारे बागडी बिल्ले एखाद्या वेळेस यांच्यावर बहिष्कार टाकून यांना लुटून द्यावा लागणार आहे, कारण यांना मराठ्यांचे वाटोळ्याशिवाय काही करताच नाही. उभ्या आयुष्यात यांनी समाजासाठी काय केलं तर काहीच नाही, नाव ठेवण्याशिवाय. म्हणून आणि जर हे कोर्टात जाणार असलं तर आणखीन आनंदाची गोष्ट आहे. पक्का जे आहे, पक्का मराठवाड्यातले मराठी आरक्षणात गेलेच. पण हेच हैदराबादचे गॅजेट आहे, तो ऑलरेडी शिंदे समितीने जेव्हा नोंदी शोधल्या त्यातले 15 ते 20,000 गॅजेट नोंदी शोधण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे आता या नोंदी नाही असं म्हटलं जातंय आणि जे हैदराबाद गॅजेट आहे ते ऑलरेडी वापरलेलं आहे असं म्हणतो. नाही, चुकीचं आहे. तुम्हाला माहिती दिलेली चुकीची. तुम्ही पुन्हा माहिती घ्या. गॅजेटियरला 40% जिल्ह्याला, काही जिल्ह्याला 38%, 39%, 39%, 42%, 27% अशी जिल्ह्याला टक्केवारी दाखवलेली कुणबींची लोकसंख्येच्या. उदाहरणार्थ 5,18,84 ला एकूण जिल्ह्याची लोकसंख्या आहे, तर त्याच्यामध्ये कुणबी मराठीची म्हणजे आहे त्या आताच्या मराठीची त्यांनी लोकसंख्या दाखवलेली 2,27,000. आज ते 2,27,000चे मराठी आज ते झाले 6 लाख. त्याच्यामुळे त्यांनी ह्या नोंदी इकडे लावलेली नाही. गॅजेटियर हा सेपरेट भाग वेगळा आहे आणि नोंदी शोधण्यामध्ये त्यांनी 33-34 शोधलेला आहे. पत्रकार बांधव समजून या, मराठाही समजून या. त्यांनी 33-34 शोधलेला आहे. नमुना नंबर 36 शोधलेला नाही गोस्वाऱ्याचा, देवस्थानाचं शोधलेले. गॅजेटियरवर त्यांनी अभ्यास केलेला आहे. गॅजेटियरच्या नोंदी त्यांना इकडे घेता येत नाहीत का, तर तो सेपरेट दस्तावेज आहे गॅजेटियरचा. त्याचा अभ्यास करून अहवाल तयार करून तो सरकारला द्यायला लागतो आणि ज्यावेळेस सरकार स्वीकारतं त्यावेळेस सरकारला त्याचा GR काढावा लागतो आणि अंमलबजावणी करावं लागतं. त्याच्यामुळे ह्या निघाल्या आता ज्याच्या नोंदीच नाहीत त्याच्यासाठी आता गॅजेटचा रप्पा सुरू होणार आहे. दनादन बघा तुम्ही, फक्त मराठी थंड घ्या गाड्या, मग हवा घे. मला नाही पटत मग बुंगळे 2-3 एवढं देत बिगर पाण्याचे टाकून पिणारी. दुसरा एक विषय असा आहे की त्यांच्यावर विश्वास ठेवून आपण आपली जिंदगी कळील नाही. मी गरीबाचा आहे, तुम्ही गरीब आहेत, आपण गरीबासाठी काम करतो. गरीबांनी गरीबावर विश्वास ठेवायचा, श्रीमंतावर ठेवायचा नाही. त्याच्यामुळे शांत राहावा, आनंदी राहावा. त्यांना काय काम आहे, भरून पुरलेले